नमस्कार मित्रांनो. आता आपण वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण कसं मिळवायचं, वर्ग समीकरण कसं तयार करायचं ते पाहू. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की कोणत्याही एका वर्ग समीकरणाची जर अल्फा आणि बीटा ही मुळे असतील तर अल्फाची किंमत काहीतरी असेल, बीटाची किंमत काहीतरी असेल, है ना. कोण्याही वर्ग समीकरणाचे दोन मुळे आहेत. आपण आज तीन पद्धतीने शिकलो मुळे काढणे. जर एखादं वर्ग समीकरण असं असेल की ज्याची मुळे अल्फा आणि बीटा हे आहेत, पण ते वर्ग समीकरण माहित नाही कोणतं आहे. म्हणजे तुम्हाला मुळे दिलेली आहेत. आतापर्यंत तुम्ही मुळे काढलीत, वर्ग समीकरण दिलं होतं, वर्ग समीकरणाची मुळे काढली होती. आता तुम्हाला मुळे जर दिलेली असतील आणि तुम्हाला म्हणलं वर्ग समीकरण सांगा, कोणत्या वर्ग समीकरणाचे हे मुळे आहेत, तर ते कसं काढायचं. तर त्याच्यासाठी सूत्र आहे. जे पण तुम्हाला चल घ्यायचा असेल ते चल घ्या. समजा मी एक्स घेतला तर एक्सचा वर्ग वजाचं चिन्ह मुळांची बेरीज गुणिला एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. हे आहे कोणतंही वर्ग समीकरण मिळवण्याचं सूत्र. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, चलाचा वर्ग वजा मुळांची बेरीज. एक मूळ अल्फा आहे, दुसरं मूळ बीटा आहे. म्हणजे काय, अल्फा अधिक बीटा कंस बंद गुणिला एक्स अधिक मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिला बीटा बरोबर 0. हे झालं कोणतंही वर्ग समीकरण मिळवण्याचं सूत्र, जर का त्या वर्ग समीकरणाचे मूळ दिलेले असतील तर. मूळ दिले असतील तर त्या दोघांची बेरीज करायचा है ना. चिन्हाचा गट टाकून पहा काय होते. त्याला एक्स न गुणायचंय अधिक त्या दोन मुळांचा गुणाकार करायचा. इथे वजाचं चिन्ह घ्यायचंय आणि सुरुवातीला ज्या चल घ्यायचा असेल तुम्हाला त्या चलाचा वर्ग. कळलं. उदाहरण समजा एखाद्या वर्ग समीकरणाचे दोन मुळ -5 आणि -1 आहेत. -5 आणि -1 आहेत. तर ते वर्ग समीकरण कोणतं असेल ते सांगा म्हणलं. मग याला मी यातल्या एका किमतीला मी अल्फा घेईन, यातल्या एका किमतीला मी बीटा घेईन. ठीक आहे ना. आणि मग अल्फाची किंमत आणि बीटाची किंमत या सूत्रात ठेवू. बघा मग समजा एक्स वर मध्ये एक्स या चलाचंच समीकरण मला बनवायचं असेल तर एक्स वर्ग वजा अल्फा म्हणजे -5 अधिक बीटा म्हणजे -1. मग मी याला -1च लिहितो गुणिला एक्स अधिक अल्फा म्हणजे -5 बीटा म्हणजे -1 बरोबर 0. मग सोडवा याला. एक्स वर्ग वजा 5 आणि -1 झाले -6 हे गुणिला एक्स अधिक 5 1 5 वजा अधिक बरोबर 0. हे काय होईल पुन्हा एक्स वर्ग वजा अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे मूळ असणार आहेत हे -5 आणि -1. बघा ना, 5 चे अवयव पडायला लागतील तुम्हाला. 5 चे अवयव काय पडसाल ज्याची बेरीज वजाबाकी एक आली पाहिजे. 5 1 5 5 आणि 1 6 बरोबर आहे. आणि मग हे तुम्हाला माहिती आहे की याला जर का पुढे सोडवलं तर याचे चिन्ह बदलतात, कारण इथं सहगुणक 1